छत्रपति शिवाजी महाराज के जय भवानी। धन्यवाद। आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चारी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे मावळ, बारामती, शिरूर आणि पुणे हे सर्व उपस्थित असणारे महायुतीचे उमेदवार, महायुतीच्या घटक पक्षांचे उपस्थित असणारे सर्व आजी माजी खासदार, सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो महायुतीला समर्थन करणारे मतदार बंधू भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार मित्रांनो, सुरुवातीलाच आपण या सभेला रेसकोर्सच्या मैदानावर एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। निवडणुका अनेक येतात, अनेक जातात, परंतु ह्या निवडणुकीला एक आगळं वेगळं महत्त्व आहे। गेले 10 वर्षाचा नरेंद्र मोदी साहेबांचा कारभार उभ्या भारत देशाने पाहिलेला आहे। 10 वर्षामध्ये असे एकमेव पंतप्रधान आजपर्यंत देशात झाले की त्यांच्या अंगावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाहीये। अतिशय स्वच्छ अशा प्रकारचा कारभार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताने त्या ठिकाणी चालवलेला। मित्रांनो, इथून पुढच्या काळामध्ये एक एक खासदार नरेंद्र मोदी साहेबांना समर्थन करण्याच्या करता, पाठिंबा देण्याच्या करता आपल्याला महाराष्ट्रातनं आणि देशातनं निवडून पाठवायचं आहे। आपल्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी त्याच्यामध्ये मोठी आहे। आपण त्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, सुनेत्रा अजित पवार यांच्या खुणा आहेत घड्याळ, आणि मुरलीधर मोहोळ यांची खूण आहे कमळ, आणि आपले मावळचे श्रीरंगप्पा बारणे त्यांची खूण आहे धनुष्यबाण। महायुतीच्या ह्या 3 खुणा सगळ्या मतदार बंधू भगिनींनी लक्षामध्ये ठेवा। ह्या मोदी साहेबांना पाठिंबा देण्याच्या करता, तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता, समर्थन देण्याच्या करता हे सगळेजण निघालेले। आपल्या आशीर्वादाची, आपल्या अतिशय बहुमोल अशा प्रकारच्या मताची त्या सर्वांना गरज आहे। मित्रांनो, केंद्राचा पैसा मोठ्या प्रमाणावर देशातल्या वेगवेगळ्या राज्यात येत असताना महाराष्ट्राला पण तो मिळावा। महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्याला देखील माझ्या 4 लोकसभा मतदारसंघामध्ये तो यावा। एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी राज्य सरकारचा निधी तर आपल्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला केंद्राची जोड मिळाली तर तुमच्या माझ्या भागातले मेट्रोचे प्रश्न असतील, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचे प्रश्न असतील, त्याच्या संदर्भामध्ये नॅशनल हायवेचे प्रश्न असतील, वेगवेगळे रेल्वे सुरू करण्याचे प्रश्न असतील, असे विकासाचे कितीतरी प्रश्न हे आपल्याला निकाली काढायचे आहेत। आणि त्याकरता मोदी साहेबांचं सरकार केंद्रामध्ये आलं पाहिजे। विरोधक वाटेल तशा प्रकारचे आरोप करतात, त्या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये, काही खोटं नाटक सांगतात। संविधान बदललं जाणार आहे, घटनेमध्ये बदल केला जाणार आहे, काही लोकांना इथनं बाहेर काढलं जाणार आहे, दादांत खोटं सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न हे विरोधक करतात। आज विरोधकांना मुद्दा राहिला नाही, त्याच्यामुळे कुठं ना कुठं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे। 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन आजपर्यंत मोदी साहेबांना गेले 10 वर्ष कारभार केलेला आहे, हा आपल्याला विसरता येणार नाही। आज जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय नेता हा जर कोण असेल तर ते नरेंद्र मोदी साहेब आहेत, हे देखील जगाने पाहिलेलं आहे। त्यामुळे आपली जबाबदारी वाढली। माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की एक एक दिवस महत्त्वाचा आहे, कुठेही आपसामध्ये मतभेद ठेवू नका। एक एक मत महत्त्वाचं आहे। उन्हाळा तीव्र आहे, सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान आहे, 11 तास मतदान आहे। त्याचा पुरेपूर फायदा घेऊन जास्तीत जास्त मतदान या पुणे जिल्ह्याच्या 4 लोकसभा मतदारसंघात कसं होईल हा प्रयत्न आपण सगळेजण करूया आणि खऱ्या अर्थाने
भारताचा सर्वांगीण विकास, जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था नेण्याचं काम हे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला करायचंय आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. खूप काही गोष्टी त्यांनी केल्यात. माझ्या नंतर बोलणारे अनेक मान्यवर त्याबद्दल बोलतील. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि चारी महायुतीच्या उमेदवारांना लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी पाठवावं हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या